हे गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर कशा आहेत सगळे? सो गाईज मी आता चाललो आहे ठाण्यामध्ये असं पार्क आहे ते बघण्यासाठी चाललो आहे. सो तुम्ही माझ्यासोबत राहा, तुम्हाला पूर्ण एक पार्क दाखवणार जाईल. आणि आता मी चाललो आहे आणि सगळे दोस्त आहेत आपल्यासोबत. सो प्लीज तुम्ही माझ्यासोबत राहा सगळे. तुम्हाला मी आज थोडंसं पार्क आहे ठाण्यामध्ये तुम्हाला दाखवणारच आहे. मस्त छोटे गोष्टी आहेत तिथे खेळण्यासारखे, पाळणं वगैरे आहे सगळं दाखवणार आहे. मी जस्ट आहे आता कोपरीमध्ये. हा कोपरीचा म्हणजे कोपरीमध्ये आहे, ठाणा कोपरी. ते बाजूला स्टेशन, त्या बाजूलाच कोपरी आहे. तो बघू शकता हा कोपरीचा रस्ता आहे आणि तिथून पुढे चौक आहे. तो बघू शकता मी आता इथे हा चौक आहे, इथे बघा हा चौक आहे. आणि हा जो रस्ता जातो हा पुढे स्टेशनला जातो. बट हा ठाणा कोपरी आणि हा स्टेशनला जातो. आणि इकडे चाललो आहे आम्ही आता. इकडे पार्क आहे, इकडे फिरायला चाललो आहे. एक छोटासा पार्क आहे, तुम्ही येऊन बघा माझ्यासोबत. सो फायनली आम्ही तिथे पोहोचलेलो आहे बघा. हा मार्ग आहे गमोकोली मार्ग. सो इथे पोहोचलेलो आणि इथे बघू शकता. आणि पुढे गेलात ना, पुढे तिथे तुम्हाला 60 रुपये वडापाव भेटेल. तो फेमस आहे याच्यामध्ये आपलं ठाण्यामध्ये फेमस 60 रुपये वडापाव भेटेल. आणि इकडे पूर्ण तुम्हाला बघा हा जो चौक आहे, इथून आता इकडे जाणार आम्ही. मयुरी काहीतरी घेते आता. काय घेते मयुरी? 300 रुपयाला ड्रायफ्रूट. वा वा वा, जरा दिमाग चाललं पाहिजे तिथं. नाही भेटलं? महाग आहे, महाग आहे. 350. सो ड्रायफ्रूट 350ला आहे, तर नाही घेतलं आहे. सो आता इथून जायचं आपल्याला आतमध्ये. इथूनच सरळ 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 1 किलोमीटर, जमदम 1 किलोमीटर आतमध्ये जायचं आहे. तिथे गार्डन आहे हे बघा. इथून एंट्री करायची आहे. तर हे बघा इथून 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 जायचं आपल्याला इकडे. सो इथे बघू शकता कोळी लोकांचं मस्त त्यांनी एकदम चांगले केलं आहे बघा. किती भारी वाटतंय. सो बघू शकता वाव. सो 5,000, तुझ्या 5,000, मयुरीचे 5,000, माझे 5,000. आणि इकडे बघू शकता हे बघा किती मस्त केलेलं त्यांनी. फेब्रुवारी महिन्यापासून करू ना, का म्हणजे सगळं क्लिअर होईल. तर डोकेश भाई, हे भाई होय. गाड झोपलेला आहे, गाड पूर्ण गाड झोपलेलं, काही उठतच नाही आता. हाय 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 काय मित्रांनो, कसे आहेत? हा एकदम मस्त. अरे वा वा. हा क्रिकेट खेळतो बोल. आता मी जरा फिरायला चाललो, मी येतो थोड्या वेळ. ठीक आहे, येणार आहे परत. चल बाय बाय. थोडी गँग भेटली होती आपल्या इथं. चॅनल दाखवलं बोलता मी थोडं येतोय आता फिरून. टाइम झाला मला खूप. थांबतो. तर आपण थोड्या वेळात पोहोचणार आहे इथे. समोर बघा, हे समोर आहे ना, इथे आपल्याला जायचं आहे बघा. माननीय श्री एकनाथ संभाजी शिंदे हा इथं पार्क आहे मस्त. तर आपण तिथे जाणार आता. सो तुम्हाला छोटे छोटे गोष्टी सगळे दाखवणार मी आतमधल्या. तर बघा मस्त. आणि एंट्री करतोय मी आता मस्त. तर बघू शकता इथून एंट्री आहे आपली. तर बघू शकता पब्लिक किती आहे गाईज. सगळी क्रिकेट खेळायला फक्त फुल एन्जॉय करायला इकडे आलेत. आणि इथेच पहिल्याच एंट्रीला आपल्याला भेटतं तर दोस्त, हे सगळे दोस्त लोक भेटतात आपले. तर हे बघा तरी तिथं पूर्ण येतात मस्त एन्जॉय करायला, टाईमपास करायला इथं संध्याकाळी येतात. तर हे बघा इथं नेहमीच असतं. हिला खेळायला जास्त आवडतं ना, पाळण्यामध्ये, झोक्यामध्ये, सगळ्या गोष्टीमध्ये तिला कसं जास्त आवडतं. तर छोटे छोटे आपण तिला घेऊन येत असतो इकडे तिकडे फिरायला. बस तुम्हाला मी आतमधलं अजून दाखवतो काय काय गोष्टी आहेत आतमध्ये सगळं. इकडे तोफ वगैरे आहेत बघा. इकडे जे आहेत ना तोफ वगैरे आहेत, म्हणजे आपल्याला माहीत नाही किती वर्षाचे आहेत काय किती, पण इकडे नाही बघा तोफ वगैरे आहेत, भरपूर जुने आहेत इकडे. हे बघा. सो बघू शकता. कसं बनवलं का, पण आहे तिकडे खूप जुने आहेत असं वाटतोय. इकडे दर्शन करण्यासाठी मंदिर पण आहे. सो बघू शकता इकडे. आता इथून एंट्री मी करतो वरती. हे बघा मागे जेव्हा आम्ही आलो होतो तेव्हा इथे बसलो होतो, मस्त बसण्यासाठी आहे. आणि इकडे पण तोफ वगैरे आहेत. हे बघा मागून मी इथून एंट्री केली होती. इथे व्हिडिओ वगैरे काढला होता मी. इकडे बघा छोट मोठ्या गोष्टी. हाँ तोप दिखाया ना भाई, ये देखो भाई बहुत पुराना तोप है यहाँ पे.
जो कभी पाणी पिली चालता का माझं चाललं कुठं तुझा पण आहे तो काही जिथे आपले सगळे फ्रेंड भेटले नाता थोडे चला तर यांचा पण सगळा यूट्यूब चॅनल आहे ते सोबत आपल्यासोबत इथं आलेले आहेत नाचतात वगैरे तर चालू ठेवा तुमचं पण मस्त तुमचं पण चालू ठेवा सगळं होईल 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 सो चांगले आहेत ओके बाय बाय हां इकडे बघ ना तो गाईज मस्त वाटतंय खूप छान वाटतोय लहान पोरासारखं बसलो इथं शाळेला 26-27 वर्ष झालं लहान पोरासारखं बसलोय मग सो हे वय आत्ताच एन्जॉयमेंट करण्याचं आहे तरी तुम्ही आत्ताच एन्जॉयमेंट करा आणि नेक्स्ट टाइम लग्न झाल्यानंतर ना तुमचं लग्न आहे तर सो तुम्ही पण या आपल्या लग्नाला मस्त एन्जॉय करायला या लग्नानंतर तुम्हाला लग्नानंतर ना हे तुम्हाला हे करता येणार नाही काय करतो माहिती काय लग्न आधीच एन्जॉय करून घेतो मस्त हा लग्नाच्या आधी एन्जॉयमेंट करा एन्जॉय करून देणार नाही मला लग्नानंतर ना ही वाघीण ह्या वाघाला काय एन्जॉयमेंट करून देणार नाहीये त्याच्यावरती मस्त आहे तर बघू शकता एवढा मोठा ग्राउंड आहे ते हे बघा आणि इथे पापलेट आहेत इकडे आपले नाला आहे म्हणजे नदी आहे मोठी सो आणि हे बघा चंदनी कोलीवाडा विसर्जन म्हणजे इकडे विसर्जन गणपती विसर्जन होते इकडे आणि पापलेट वगैरे बघू शकता इकडे त्याला पापलेट घेऊ आपण आता एक घेतलं एक सुरमई पापलेट हे बघा वरती टांगून ठेवलेत वाव आणि आपल्या डोक्याचे बाई हाय अरे आपण डॉग लवर आहे ना त्याच्यामध्ये विषयच नाही हाय का सो चला आपण तिकडे आता विसर्जन होतं तिकडे जाऊ आपण तर गाई तिकडे गणपती विसर्जन होतो पण तिकडे आता सध्या तर पूजा चालू आहे म्हणून आपण तिकडे जात नाही सो नंतर आपण कधीतरी जाऊ परत तिकडे आता मस्त पूजा वगैरे चालू आहे तर इकडे पण छोटासा पार्क आहे हे बघा इथे एका ठिकाणी आहे इकडे आणि इकडे तर इकडे पण आहे बघू शकता आणि आम्ही मी आणि आमची सरिताई बघा इथे थांबलेले आहेत नमस्ते यार नमस्ते नमस्ते पण हे नमस्ते करते काय करते ही सरिता आणि हे मंगेश आणि ही ओरिजिनल सरिता इकडे पण सेमच आहे चला तर गाईच आपलं आता मस्त फिरून झालेलं आहे तर हा ब्लॉग बघण्यासाठी माझा व्हिडिओ पूर्ण बघा हा ब्लॉग पूर्ण बघा यूट्यूबवर जाऊन तर थँक्यू सो मच आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे MMW व्लॉग सो पूर्ण यूट्यूबवर जाऊन व्हिडिओ पूर्ण बघा थँक्यू सो मच आणि आजसाठी एवढ्याच असेल आणि भेटूया आपण पुन्हा नेक्स्ट ब्लॉगमध्ये थँक्यू सो मच बाय बाय